तेषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। सच्चिदानंद परिपूर्ण परमात्म्याच्या ठिकाणी अभेद स्थितीची जी जीवनमुक्ती, तिच्या सुखाचे संपादन करून मनोमय द्वैतरूप काम क्रोधाधिक आसुरी संपत्ती ही बंधन करणारी आहे, तिचा त्याग करायचा आहे। तर पंचकरणामध्ये 22व्या क्रमांकाची चौपाई चालू आहे। एवा चार देहनी न्यारो होय, चो हमना मुक्ती सुख पामे सोय। सर्व व्यापक सहुती न्यारो, विवेक दृष्टि करी विचारो। त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः, कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत। तर श्रीमद् भगवद्गीतेमध्ये 16वा अध्याय आहे आणि याच्यामध्ये असा श्लोक आलेला आहे की हे काम आणि क्रोध लोभ हे नरकाचे 3 द्वार आहेत। त्याला नरक म्हणतात। तर श्वान शुकरादी नीच योनी म्हणजेच नरक आहे। हे कुत्र्या डुकराची जी योनी आहे ना, तेच नरक आहे। आणि काम क्रोध लोभ ही 3 द्वार आहेत, म्हणजे हे दरवाजे आहेत कशाचे? नरकाचे। मोक्ष मार्गाकडे वळालेल्या मुमुक्षु पुरुषाच्या मोक्षरूप पुरुषार्थाचा नाश करतात। म्हणून विवेकाने केलेल्या आत्मविचाराच्या साह्याने शस्त्राने त्यांचा आपल्याला नाश करायचा आहे। विवेकाचं शस्त्र आहे। म्हणून क्रोधाला जिंकायचं असेल, कामाला जिंकायचं असेल, लोभाला जिंकायचं असेल तर विवेकाचं शस्त्र हे वापरायचं आहे आपल्याला। तर काम क्रोधाची निवृत्ती झाल्या वाचून जीवनमुक्तीचे सुख सिद्ध होत नाही। म्हणून त्यांची निवृत्ती करून कल्पित देहादिक प्रपंचापासून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा म्हणजे गुरुच्या शास्त्राच्या उपदेशाने जर अनुभव घेशील तर विसरलेला गळ्यातला हार सापडावा। तसा हमना म्हणजे देहातच विलंब न लागता ते मोक्ष सुख तुझ्या हातात पडेल। जसं गळ्यामध्येच हार आहे, पण त्याला भ्रम झाला की गळ्यातला हार हरवला, मग सहज त्याला सगळ्या घरामध्ये त्यानं नजर टाकली आणि ज्यावेळेस आरशावर नजर पडली आणि आरशात पाहिलं की त्या गळ्यामध्ये हार आहे, मग ते म्हणलं सापडलं। मग सापडलं का? होतात ना, प्राप्तच होतं ते। मग हरवल्याचा भ्रम सापडल्याच्या ज्ञानानं निवृत्त झाला आणि वस्तू तर पहिलीच होती। तसं आत्मस्वरूप पहिलंच आहे, पण आपल्याला हरवल्याचा भ्रम झाला। मग आपल्याला वाटतं की आपण आहोत, पण आपण देव नाही, कारण आपण स्वतःला मरणारे, येणारे, जाणारे, पापी, पुण्यवान, सुखी, दुःखी असं समजलेलं आहे। आणि असं समजल्यामुळं मग आपल्याला आपण न मरणारे कसं वाटतो? म्हणजे एका बुद्धीमध्ये 2 निश्चय कसे राहते? मग एका म्यानमध्ये 2 तलवारी कशा बसतील? एका वेळी एकच तलवार बसेल। तसं एका बुद्धीमध्ये एका वेळेला एकच निश्चय होईल, एक तर देहात्म भ्रांती किंवा आत्मस्वरूप लक्षात येईल। म्हणून पूर्वार्धामध्ये कल्पित देहादिक प्रपंचाहून भिन्न असणारे अद्वितीय आत्मविषयीचे ज्ञान, त्या योगाने मोक्षरूप आत्मसुखाची प्राप्ती याच देहात होते। याची देही, याची डोळा
भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणजे आपण मुक्त आहोत असा मुक्तीचा सोहळा भोगायचा. आपल्याला मुक्त व्हायचं का? मुक्त आहोतच, कारण आपल्याला बंधनच नाही ना. बंधनची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे. म्हणून बंधन, आता बंधन जर खरंच असतं तर ते केवळ बोलण्यानं निवृत्त झालं असतं का? नाही, तिथं क्रियाच करावं लागली असती. याचा अर्थ भ्रमच कसा आहे की हा बोलण्यानं निवृत्त होत असतो. म्हणून जसं एखाद्याला घाव लागला तर त्या घावावर औषध लावल्यानंतर ते दुरुस्त होईल का नुसतं बोलल्यानं दुरुस्त होईल? औषध लावा लागेल. आणि स्वप्नामध्ये घाव लागला तर त्याला काय औषध आहे? मग स्वप्नीच्या भाया ओखद चेओची धनंजया. अर्जुना, त्याला रामबाण उपाय एकच आहे की त्याला जाग करणं. आणि जागृतीमध्ये जर तुम्हाला एखादी जखम झाली तर तिथं तुम्हाला औषधच लावावं लागेल. बोलून जमेन का? नाही जमणार. तुम्हाला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर तुम्हाला सांगितलं हा पेढा खा, ही बासुंदी खा, ही पोळी, हे वरण, हे भात. नुसतं बोलायच लागलो. ते म्हणे तुम्ही नुसतं बोलायच लागले तर वाढा ना. ते वाढला मग बोलल्यानं जमतं का? मग फक्त बोलण्यानं जर मृत्यूचं दुःख दूर होत असेल, निवृत्त होत असेल, तर मृत्यूचं दुःख खरं आहे का खोटं आहे? मग मृत्यू कसा आहे? खोटा आहे. म्हणून महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये भीष्माचार्य सांगतात की मृत्युर्वय प्रमदः. मृत्यू म्हणजे कल्पना आहे आणि त्या कल्पनेला आपण सत्य मानल्यामुळं आपल्याला आपण दुःखी वाटत आहोत. एका जनार्दनी कल्पची मुराला तोची हरी झाला ब्रह्मरूप. इकडं कल्पना टाकणं आणि तुमचं ब्रह्मरूपत्व लक्षात येणं. म्हणून कल्पना टाका, ब्रह्मरूपत्व आहे. म्हणून शुद्ध 24 कॅरेटचं सोनं आहे ते. फक्त त्याच्यातला बट्टा जाळायचा. किडाळाचा दोषू जाय मग साडे पंधरे तैची होय. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे. फक्त कल्पनाच टाकायची वेळ आहे. मग ब्रह्मत्व आणायचं का कुठून? ते आहेच. आहेशी तू अंगा अंगी डोळे उघडी. तुम्ही अंगानच परमात्मा आहात. जसं गुळ अंगानच गोड आहे, कारलं अंगानच कडू आहे. कारल्याचे गुलाबजामुन जरी केले तरी ते कडूच लागणार. आणि गुळाचं कारलं जरी केलं तरी ते गोडच लागणार. म्हणजे प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे, तसा आपला धर्म वेगळा आहे. म्हणून आहेशी तू अंगी डोळे उघडी. तुम्ही अंगानच परमात्मा आहात. फक्त तुम्ही तुमच्या विवेकाचे डोळे उघडा. विवेकाचा डोळा उघडा. म्हणून विवेक करून जर पाहिलं तर उत्तरार्धामध्ये सांगतात की सर्व जगभर अधिष्ठान रूपाने आत्मा व्यापक असून तो कल्पित जगाहून वेगळा आहे. असे सद्गुरू सांगतात. सर्व व्यापक म्हणजे सहुथी न्यारो तो आत्मा सर्व व्यापक आहे. अस्ति भाती प्रिय रूपाने संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून आहे. अस्ति भाती आणि प्रिय हे आपले आहेत आणि नाम आणि रूप हे मायेचे आहे. तिचे 2 आहेत आणि आपले 3 आहेत. आता जसं एक पती पत्नीचं जोडपं होतं. त्यांनी खूप कष्ट करून मेहनत केली, पैसा जमा केला. ते म्हणले आता दिवाळी आली, आता आपण असं करू, लाडू तयार करू, दिवाळी साजरा करायची. मग ते इकून तिकून त्यांनी सामग्री आणली आणि त्याचे लाडू केले. ते लाडू सुद्धा 5च झाले. तर ते म्हणले की आता दोघांमध्ये वाद निर्माण झाला. ते म्हणले सगळी सामग्री मी आणली तर मी 3 खाणार आणि तू 2 खा. आता
ती स्त्री म्हणाली की मी सगळा स्वयंपाक तयार केला म्हणून मी 3 खाते, तुम्ही 2 खा. आता वाद वाढला. मग ते म्हणले एक काम करू, जे आधी बोलन नाही त्याला 2 खायचे आणि जे नंतर बोलन त्यानं 3 खायचे. मग झालं नाही यांचं समझोता. मग आता हे जे झोपले कोणीच कोणाला बोले ना. आता सकाळ झाली, सूर्य उगवला, सूर्य आता डोक्यावर यायला. लोक म्हणायला लागलेत की ही कसं काय आज उठले नाही, काय भानगड असन. तर मग त्यांनी दरवाजा ठोकला तरी आवाज देईन. ती म्हणले दरवाजा तोडा, आता 12 वाजले, इतका वेळ माणूस झोपू शकत नाही. मग त्यांनी तोडला दरवाजा. ते म्हणले की आता हे झोपलेलेच आहे. ते म्हणे झोपले का मेले, ते हालन बोलन. मग त्यांनी डिक्लेअर केलं की आता हे मेले. मग सरण रचलं, माड तयार केले ना त्यांनी, दोघाचे 2. आता दोघाचे 2 तयार केले. आता ते न्याय लागलेत. आता ते नेत असताना ते म्हणले की आता आपल्याकडं बी गावामध्ये जास्त माणसं नाहीत, ते होते 5च. ते म्हणले माड जरा मोठं करा म्हणे, दोघायला काय करू, एकाच माडावर नेऊ म्हणे. मग आता ते नेलं बाबा मसन वाट्यामध्ये सगळे. हो, मग सगळी तयारी झाली. त्याला आता ते शरणावर ठेवलं, चिता बी दिली. पण आता कसं आहे, स्त्रीची त्वचा जरा लवचिक असते. मग त्यांना सहन झाले नाही ते चटके. ते म्हणलेले बाबा, ते म्हणले हरकत नाही म्हणे, तुम्ही 3 खा, मी 2 खाते. आता हे नेणारे 5च होते ना. ते म्हणले अरे हे मेलेन भूत झाले म्हणे, हे आपल्यालाच म्हणायला लागलेत की तुम्ही 3 खा आणि आम्ही 2 खातो. म्हणून जेच पळाले ते कोण, ते खांदेकरी आणि ते मडकं धरणारे. मग ह्यांचा झाला वाद, पण किती भ्रम पसरला. म्हणून ते म्हणले की शेवटी तुम्ही 3 खा, मी 2 खाते. मग इथं त्यांचा वाद संपला. तसं हा वाद कुठपर्यंत चालू द्यायचा की नाम रूपात्मक सृष्टी मायेची आहे आणि आस्ती भाती प्रिय हे आपलं आहे. म्हणून जगाच्या कपाळावर जे अस्ति भाती प्रिय रूपानं जे कुंकू आहे ना, ते चैतन्याचं आहे. म्हणून या विश्वामध्ये स्फूर्ती आहे, प्रेम आहे, आनंद आहे, नवचैतन्य आहे. म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. अशा रीतीनं ही चैतन्य तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. मग स्त्रीमध्ये देही आणि पुरुषामध्ये म्हणजे तसं काही नाही बरं का. पुरुषामध्ये तेच चैतन्य आहे, स्त्रीमध्ये तेच चैतन्य आहे, लहान लेकरामध्ये तेच चैतन्य आहे, पशु पक्ष्यामध्ये देव शरीरात तेच चैतन्य आहे. चैतन्यात फरक नाही, त्याच्यात क्वांटिटी नाही, क्वालिटी नाही. मग तुमच्या मालामध्ये क्वांटिटी क्वालिटी इकडं असन, पण इकडं क्वांटिटी आणि क्वालिटीचा प्रश्नच येत नाही, एकच आहे म्हटल्यानंतर. आता सगळ्यांच्या घरी मीठ कसं आहे, खरटच आहे. सगळ्यांच्या घरी मिरची कशी आहे, तिखटच आहे. तसं सगळ्या अंतकरणामध्ये जे प्रगट चैतन्य आहे ते जाणणारं आहे, दिव्य आहे. जाणतो म्हणून दिव्य आहे आणि मरत नाहीत म्हणून अमृत स्वरूप आहोत, असं आपल्याला सद्गुरू लक्षात आणून देतात. दागिन्यामध्ये सुवर्ण जसे व्यापक आहे, दागिन्यामध्ये 7 पीस, महबूबा, झुंबर, ह्या सगळ्या दागिन्यामध्ये सोनं कसं आहे, व्याप्त आहे. आणि व्याप्त आहे म्हणण्यापेक्षा अलंकार कल्पित आहे आणि सोनच आहे, बरोबर आहे. तसं कल्पित ब्रह्मांडाहून निराळं चैतन्य आहे. कल्पित सर्पाहून दोरी जशी निराळी आहे, तसं स्थूल सूक्ष्म कारण देहात द्रष्टा रूपाने, जागृती स्वप्न सुषुप्तीत साक्षी रूपाने, अन्नमयादी पंचकोशात प्रकाश रूपाने तो सच्चिदानंद रूप आत्मा व्यापक आहे. विवेक दृष्टी करी विचारो, म्हणजे विवेकाच्या दृष्टीनं तुम्ही पहा, तर विवेक दृष्टीनं अनुभव घेऊन पहा.
एक अद्वितीय सजातीय विजातीय स्वगत भेद रहित आत्मा आहे, असे तुम्ही अनुभव घेऊन पहा, असं सद्गुरू सांगतात. तर अद्वितीय सजातीय विजातीय स्वगत भेद रहित असा आत्मा आहे. आता सजातीय भेद म्हणजे सारखेपणा. जसं आता ह्याच्यासारखाच कुत्रा आहे, अल्सेशियन डॉग, पांढरे पांढरे म्हणजे दोन आहेत, दोघं आहेत आणि सारखे आहेत. तसं आता आत्मा एक आहे. आता त्याच्या समोर जे आहे विश्व, तर ते विजातीय आहे. विजातीय आहे म्हणल्यापेक्षा विरुद्ध आपण पाहायला लागलोत ना त्याला. पण ते खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. स्वप्न खरं आहे का खोटं आहे? आरशातलं प्रतिबिंब खरं आहे का खोटं आहे? मग दिसायला दोन आहेत पण असायला एकच आहे. म्हणजे ते सजातीय सुद्धा नाही. म्हणजे दुसरं असावं आणि खरं असावं, त्याला सत्ता असावी, मग सजातीय भेद. मग इथं आत्म्यासमोर जो प्रपंच आहे तो खोटा आहे आणि खोटा असल्यामुळं तिथं सजातीय भेद नाही. बरं, विजातीय भेद म्हणावं तर जसं विरुद्ध, अंधाराच्या विरुद्ध सूर्य प्रकाश, मग अंधाराच्या ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान, मग हे दोन्ही एकमेकाच्या विरोधी आहेत ना. मग तसं थंडी म्हटलं की तिथं उष्णता, हे कसं आहे विरुद्ध आहेत, पण दोन्ही सत्य आहेत ना. थंडी खरी आणि उष्णता सुद्धा खरी आहे, म्हणजे विरोध आहे त्यांच्यामध्ये आणि दोन्ही सत्य आहे. तसं आत्म्यामध्ये आणि प्रपंचामध्ये विरोध आहे, पण प्रपंच मिथ्या असल्यामुळं विरोध सुद्धा सत्य नाही, विरुद्ध सत्ता सुद्धा सत्य, म्हणून विजातीय भेद नाही. आणि स्वगत भेद म्हणजे जसं शरीराला अवयव आहेत, दोन हात दोन पाय हे अवयव आहेत ना. जसं झाडाला फांद्या आहेत म्हणजे त्याला अवयव आहेत, ज्याला अवयव आहेत ना त्याला स्वगत भेद आहे. मग शरीराला स्वगत भेद आहे, झाडाला स्वगत भेद आहे, पण आपल्याला स्वगत भेद आहे का? कारण आपल्याला अवयवच नाहीत ना. निरवयव असल्यामुळं आपल्या ठिकाणी स्वगत भेद नाही. मग स्वगत सच्चिदानंद मिळून विनली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आणि आम्हाशी का दिली वांगली रे, रक्तमुताने भरली रे. आमची घोंगडी कशी आहे? रक्त, लाळ, मूत्र, वीर्य, घाम अशी भरलेली आहे. आणि तुझी देवा स्वगत सच्चिदानंद म्हणजे सच्चिदानंद रूप परमात्मा आहे, आणि ती तुझं श्याम सुंदरा शोभली रे. म्हणजे तुझी उपाधी शुद्ध सत्वगुणाची आहे आणि आमची उपाधी मलिन तमोगुणाची आहे. पण मलिन तमोगुणाची उपाधी असली काय आणि शुद्ध सत्वगुणाची उपाधी असली काय, उपाधीच खोटी आहे. म्हणून मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. म्हणून मी तू पणा जाऊ दे, आता एकच घोंगडी पांघरू आपण, की आपण एक परमात्मा आहोत. म्हणून देवाचं आणि आपलं नातं कसं आहे? तुझ मज ऐसी परी जैसे तरंग सागरी. देवा तू जर समुद्र आहे तर आम्ही तरंग आहोत. आमच्या मीराबाई सांगतात, तुम भय सोना हम भय सुहागा. देवा तू नुसतं सोना आहे पण आम्ही अलंकृत सोना आहोत. जसं एखाद्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तुकडा बांधला आणि दुसऱ्याच्या गळ्यामध्ये शेवनपीस, मग कोणतं चांगलं दिसतं? शेवनपीस चांगलं दिसतं ना. म्हणून ते अलंकृत सोनं आहे. आणि हे नुसतं दगड आहे म्हणल्यावर हे काय शोभलं? फक्त वजन व्हायला त्याला अर्धा किलोचं ते, पण अलंकार रूपाने कसं आहे ते शोभलेलं आहे. तसं आपण अलंकृत ब्रह्म आहोत. म्हणजे आमच्या समोर प्रपंच आहे, पण तो प्रपंच आम्ही विवेकानं बाधित केलेला आहे. म्हणून इथं ब्रह्म कसं आहे उठून दिसायला लागलं, शोभायला लागलं. म्हणून आपण कसे आहोत? अलंकृत ब्रह्म आहोत. तुम भय सोना हम भय सुहागा. तुम भय मोती हम भय धागा. तू नुसतं मोती आहे
पण आम्ही त्या मोतीतला धागा आम्ही आहोत. मग मोती कोणत्या मण्यामध्ये कोणता मणी आहे? कोणताच नाही. तसा जागृतीचा एक मणी, सुषुप्तीचा एक मणी, झोपेचा एक मणी, बालपणाचा एक मणी, तारुण्याचा एक मणी, सुखाचा एक मणी, दुखाचा एक मणी. आणि ह्या सगळ्या मण्यामध्ये दोऱ्या रूपानं म्हणजे अन्वय रूपानं एक रूपानं आपण ओतप्रोत भरलेलं आहोत. म्हणजे आपली व्याप्ती कशी पहा, एक रूपानं आहे, अन्वय रूपानं म्हणायचं. आणि कोणताच मणी कोणत्याच मण्यात नाही, म्हणजे यांचा मण्याचा मण्यामध्ये व्यतिरेक आहे. आणि सगळ्या मण्यामध्ये दोरा एक रूपानं आहे, म्हणजे अन्वय रूपानं आहे. तसं संपूर्ण सृष्टीमध्ये आपण एक रूपानं ओतप्रोत भरलेले आहोत. बरोबर. असं काय विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल सगळ्या जनामध्ये काय आहे? विस्तारलेला आहे. ही सगळी जी रचना विस्तारलेली आहे ती कोणाची आहे? जड रूपानं तरी, जीव रूपानं तरी, देव रूपानं तरी आणि संत रूपानं तरी एकच हरी नटलेला आहे. आणि तो हरी हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. ते का आपला मावस भाऊ आहे का सक्का भाऊ आहे का ते आपणच आहोत? मग तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा वेळोवेळा, वेळोवेळा भावा पांडुरंग. म्हणून तो परमात्मा आपलासा करून घ्यावा, म्हणजे त्याला आत्मरूपानं ओळखायला पाहिजे. म्हणून जीवाला देव प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. काय प्राप्त करून घ्यावा? ह्या संसारामध्ये आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. कारण सुख आपण जे पाहायला लागलो ना, तर ते सुखच सुखाच्या शोधात निघालं. कोण निघालं? सुखच निघालं. कोणाच्या शोधात निघालं? सुखाच्या शोधात निघाला. म्हणजे आता कधी भेटेल सुख? आता भाऊराव निघाले आणि कोणाला भेटायला निघाले? भाऊरावाला भेटायला निघाले. आता कधी भाऊराव भेटते? तेच भाऊराव आहेत ना. मग तुम्ही तुम्हाला कसं भेटता? बरं, जरी तुम्हाला भेटायची खूप इच्छा झाली, तसं ज्ञानोबराय सांगतात, सांग देवा मला तुला खूप भेटायची इच्छा आहे, तुला खूप आलिंगन द्यावं वाटतं, पण काय करावं की तुझे शरीर श्वास इंद्रिय अंतकरण खोटे आहेत, माझं शरीर श्वास इंद्रिय अंतकरण खोटे आहेत. आणि चैतन्याकडून पाहिलं तर चैतन्य स्वरूप एकच आहे. म्हणून तुझं आणि माझं मिळणं कसं आहे? जसं तळ हाताला मिठी द्यावं, असं आहे माझं आणि तुझं मिळणं. म्हणजे न भेटता भेट आहे. म्हणून भेटी नाही जीव शिवासी. ही कशी भेट आहे? उरणे नाही जीव शिवासी. म्हणजे उरायला काही उरत ना आता. जीव आणि शिवाचा भेदच राहिला नाही, तर जीव आणि शिव भेटतन कसे? मग कारण विचार केला तर जीव शिवच आहे. कारण ती उपाधीचा बाद केला की जीव आणि शिव म्हणजे हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. ते आधी सांगितलं की दोन्ही एकच मिळाले म्हणले, पण ते नंतर सांगितलं मुळीच संचले जैसे तैसे. ते म्हणले नाही 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 ते पहिलेच होते म्हणे. ते जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. म्हणून सिंधू म्हणजे समुद्र कसा आहे? हरिरूप आहे. तसं देव हरिरूप आहे, समुद्र रूप आहे. आणि आपण त्याचा तरंग आहे म्हटल्यानंतर तरंग समुद्राहून वेगळा आहे का? म्हणजे जीव देवाहून वेगळा नाही. म्हणून जीव ब्रह्मरूप आहे. आणि ही 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे सगळे त्याचाच वर्णन करायला लागले, त्याचंच गुणगान गायला लागले. हे सगळे गर्जना करायला लागले. काय म्हणून? की हरी सत्य आहे, हरी ज्ञान स्वरूप आहे,
हरी आनंद रूप आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून चहुविधी जान साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरीसी गाती मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. आपण अनंत आहोत म्हणून आपण 3.5 हाताच्या देहाला मी समजल्यामुळे इतकेच वाटतो. मग आपण इथं का वाटत नाही? कारण आपली वृत्ती संकुचित झाली आता. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय सांगतात, संकोचोनी कार्य झालाशी लहान हे आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून भेद भाव गिळोनी घेतला प्रेमाचा गरळा. हे भेद भाव सगळं विसरून प्रेमाचा गरळा घेतला म्हणजे ते ब्रह्म मी आहे तत्वम असी. असं म्हटल्यानंतर आता ह्याच्या 3.5 हाताचा देह म्हणल्यानंतर मर्यादित राहिलं का ते? का ते व्यापक झाला? आता व्यापक म्हणल्यानंतर सृष्टीमध्ये व्यापक आहे म्हटल्यानंतर सृष्टीच खोटी आहे. म्हणजे व्यापकपणा कसा आहे? खोटा आहे. पण ज्याच्या जो व्यापक आहे ना तो खरा आहे. आता ज्याच्यात व्यापक व्हायचं ना ते खोटे. म्हणजे सृष्टी खोटी आहे आणि सृष्टीमध्ये आपण व्यापक आहोत म्हणणं कसं राहिलं? मग खोटच आहे ना. आता तुम्ही सगळ्या प्रतिबिंबात व्यापक आहे असं म्हणता येतं का आपल्याला? सगळ्या स्वप्नामध्ये तुम्ही व्यापक आहे असं म्हणता येतं का? कारण स्वप्नच खोटं आहे, व्याप्यच खोटं आहे, तर व्यापकत्व कसं झालं? मग खोटच आहे. म्हणून ही संपूर्ण सृष्टी खोटी असल्यामुळं आपला व्यापकपणा सुद्धा. पण आता काय करावं? भ्रांती जाण्यासाठी व्यापकपणाचा व्यवहार करावा लागतो. हे समजावून सांगण्याची रीत आहे, पद्धत आहे की आपण याच्यापेक्षा व्यापक आहोत. कारण आकाशापेक्षा व्याप्ती कोणाची आहे? चारी भूताची जो काही व्यवहार व्हायला लागला तो आकाशातच व्हायला. मग आकाश कोणत्या भूतात व्यापक नाही? सगळ्या भूतामध्ये आकाश आहे. पण आकाशामध्येच चारी भूताचा खेळ चालू आहे आणि त्या आकाशाला जाणणारे आपण आहोत. म्हणजे आपण चिदाकाश आहोत. चिद म्हणजे सत्य, ज्ञान, अनंत, गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जया. ज्याला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, गुण नाही, असे निर्गुण निराकार अव्यक्त परमात्मा आपलं स्वरूप आहे. आणि ते कसं आहे? आकाशापेक्षा आपली व्याप्ती मोठी आहे. मग आपल्याला आपण इतकेच वाटतो 3.5 हाताचे आणि इतक्याच माणसाला मग 3.5 हाताच्या माणसाला केवढं मोठं घर असते? 40 बाय 50 प्लॉट आणि त्याच्यात 7-8 रूम असतात आणि त्याच्यात एक छोटंसं देवघर असतं, त्याच्यात 17 मूर्त्या असतात आणि त्याच्यात आपला इतकुसा विठ्ठल. इतकुसाच विठ्ठल आहे का आपला? पण हरीचिया दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. मग तो मनाचा भाव वाढवा. जरा मनाला फाकवा, मन फाटत नाही. मनाचा भाव वाढवा. हरीचिया दासा हरी दाही दिशा. दाही दिशांना कोण दिसायला लागलं? हरी दिसायला लागला. असा भाव ठेवा. कारण भाव बळे आकळे एरवी ना कळे. जर तुम्हाला दिवाळीचा फराळ करायचा तो नुसता भाव ठेवून जमतो का? पैसे खर्चावा लागतो. हा, नुसता भाव ठेवा ना, जमत नाही. तिथं पैसाच खर्च करावा लागतो. आणि इथं पैसा खर्च करायचा केवळ भाव ठेवायचा. कारण देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाता हाती गा. एवढ्यासाठी तुम्ही घाई गडबड करू नका. कारण आतापर्यंत गडबडच झालेली आहे. कारण गडबडीमध्ये चांगला असा काय झालेला घोळ झालेला आहे. म्हणून सुख आणि दुःख हे घोळाचं फळ आहे. कशाचं फळ आहे? घोळाचं फळ आहे. घोळ कुठं झाला? सूक्ष्म असलेल्या अंतःकरणात झालेला आहे. आणि त्या सूक्ष्म असलेल्या अंतःकरणामध्ये
स्थूल देह मी आहे असा घोळ झालेला आहे. आणि हा घोळ विचारानं सद्गुरूच्या संगतीत निवृत्त होत असतो. म्हणून आपण स्थूल सूक्ष्म कारण ह्या तिन्ही देहाचे द्रष्टे आहोत आणि जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्थांचे साक्षी आहोत. मग स्वप्नाला आपण जाणलं का त्याचे साक्षी आपण आहोत. साक्षी. स्वप्नात स्वप्न ज्यावेळेस पडत असतं त्यावेळेस आपण त्याला खरं मानतो, त्यावेळेस आपण म्हणतो की मी याला जाणायला हवं. पण ज्यावेळेस ते खोटं आहे त्यावेळेस आपण त्याला जाणायलो का साक्षी रूपानं पाहायला हवं. साक्षी रूपानं पाहायला हवं. मग सावल्या, चित्र, पुतळे, इंद्रधनुष्य हे ज्यावेळेस आपण चित्रपट पाहत असतो तर त्यावेळेस आपण त्याला जाणतो का साक्षी रूपानं पाहतो. पाहतो. जाणणं म्हणजे जी वस्तू खरी आहे त्याच्याबद्दल जाणणं आणि जी वस्तू खोटी आहे त्याला आपण साक्षी रूपानं पाहणं. कारण ते खोटं असतं ते त्याला नुसतं पाहायचं असतं का काही करायचं असतं. तिथं पाहायचं असतं, तिथं करायचं काहीच नसतं. म्हणून चित्रपट पाहत असताना तुम्ही बरोबर पाहतात त्याच्याकडं. तिकडे काही करायची आवश्यकता आहे का? काहीच आवश्यकता नाही. तिकडं बॉम्ब ब्लास्ट झाला, आग लागली, मग तुम्ही इकडं त्या ह्याला बोलू देत का? अग्निशामक दलाला बोलू देत का? लावा ना फोन. नाही लावत. कारण तुम्हाला माहित आहे की ती जी घटना दाखवायला लागली ती खोटी आहे. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे तुमचा दृष्टिकोन पाहण्याचा साक्षी रूपानं आहे. तसं जागृतीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन साक्षी रूपानं ठेवा असं सद्गुरू सांगतात. म्हणून अन्नमयादी जे पंचकोश आहेत यांचे आपण प्रकाशक आहोत. म्हणून हे शरीर अन्नमय कोश आहे. स्थूल शरीर कसं आहे? अन्नमय. हे अन्नावरच टिकलेलं आहे आणि शेवटी अन्नातच मिसळणार आहे आणि याची निर्मिती सुद्धा अन्नापासूनच झालेली आहे. म्हणून हा अन्नमय कोश आहे. आता प्राण कर्मेंद्रिय हा प्राणमय कोश आहे. त्याच्यामध्ये 5 प्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. त्याचे उपप्राण कूर्म, कुरकुल, देवदत्त, धनंजय हे उपप्राण आहेत. आणि या प्राणाला आपण जाणणारे प्रकाशक याच्याहून कसे आहोत? वेगळे आहोत. तर हा प्राणमय कोश आहे. मन आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रियानं मनानं कल्पना करायला सुरुवात झाली की त्याला मनोमय कोश म्हणायचं. आणि ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी असली की तो विज्ञानमय कोश. कारण बुद्धी निर्णय देत असते म्हणून त्याला काय म्हणायचं? विज्ञानमय कोश. आणि झोपेमध्ये कुठलाच विषय नसताना आनंदाचं भान होणं हा आनंदमय कोश आहे. ह्या 5 कोशाचे आपण प्रकाशक आहोत. याला जाणणारे आहोत, याचे प्रकाशन करणारे आहोत. जसा सूर्य सर्व रूपवान पदार्थांना प्रकाशित करतो म्हणजे वस्तू परप्रकाश्य आहेत, प्रकाशित होणाऱ्या आहेत. आणि सूर्य प्रकाशक आहे म्हणजे तो वस्तूंना दाखवणारा आहे. म्हणजे सूर्य प्रकाशक आहे आणि वस्तू प्रकाशित होणाऱ्या आहे. तसं आपण प्रकाशक आहोत आणि ह्या सगळ्या वस्तू प्रकाशित होणाऱ्या आहेत. म्हणजे आपण याला जाणणारे आहोत आणि हे जाणण्यात येणारे आहेत. मग जाणण्यात येणाऱ्या वस्तू जाणणारा नाही आणि जाणणारा जाणण्यात येणाऱ्या वस्तू नाही. म्हणजे कसं? वराड नवरदेव नाही आणि नवरदेव वराड नाही. वराड वराड आहे आणि नवरदेव नवरदेव आहे. म्हणून वराड नो हे स्वप्न गे माये. आणि आपल्या समोर जे वराड आहे ते वराड आहे का स्वप्न आहे? स्वप्न आहे. म्हणून आणि स्वप्नाचे आपण साक्षी आहोत. म्हणून स्वप्नीचे चिले जाईल लया ये साथी आलिया ओळगा सारंग धरू. आपण नरदेहाच्या साथीला आलोत ना तर त्या सारंगधर परमात्म्याला आत्मरूपानं ओळखा, नाही तरी संसारू जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. ज्ञान देव म्हणे पाहता पाहिले. पाहणाऱ्याला पहा, जे दिसायला त्याला नका पाहू.
ज्ञान देव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे येईले जाईल लया. म्हणजे स्वप्न आणि स्वप्न सृष्टी दोन्हीचा काय झाला, बाद झाला. पण कोणाकडे पाहिल्यावर, पाहणाऱ्याकडे पाहिल्यावर. आणि जे दिसायला त्याच्याकडे पाहिलं तर मग खरंच वाटायला ना. कारण इकडं जागृती पाहिली की ही खरी वाटायली आणि स्वप्नात गेलं की ते खरं वाटायला. म्हणून दोन्हीकडे खरं वाटल्यानंतर त्याला वाटतं की आता आपलं काय खरं. आणि तुकाराम महाराज सांगायला लागले की तुमचंच खरंय. तुका म्हणे तूची खरा, ये र वाऊगा पसारा. बाकी सगळा पसारा आहे. म्हणून पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा, हरी विन सारा व्यर्थ भ्रम. म्हणून हरी वाचून जे काही आपल्याला अनुभवाला यायला लागलं ते सगळा भ्रम आहे. म्हणून भ्रम धरीसी या देहाचा, विठ्ठल म्हण कारे वाचा. वाचेन विठ्ठल विठ्ठल म्हणा. कारण हा अनुभवाला येणारा देह आणि हे ब्रह्मांड भ्रम आहे आणि या भ्रमाचे आपण अधिष्ठान आहोत. म्हणून भ्रम धरीसी या देहाचा भ्रम धरू नका आणि हे टिकून राहीन अशा विश्वासावर राहू नका. कारण हे कसे जैसी तरुवर छाया, याता याती मग भोगशील काय. मग हे जर निघून गेल्यानंतर मग कशानं भोगायचं, काय भोगायचं. म्हणून हे कसे जैसी तरुवर छाया, म्हणजे झाड हे सावलीला बसले पण कशाच्या, झाडाच्या नाही. ते आभाळ आलं ना, त्या आभाळाच्या सावलीला बसलं. आभ्राची सावली जाईल लया. म्हणून ते म्हणले की ही ती ढगाच्या सावलीला बसणं सुद्धा धोकादायक आहे. म्हणून तिथं सांगितलेले बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर आणि पंथी को छाया न लागे फल लागे अति दूर. काय जाळायचं का तुमचं मोठेपण. लय मोठे माणसं आहेत म्हणे. अरे मोठे माणसं कशानं मोठे. मोठं म्हणावं तर पंथी को छाया न मिले, जे वाट सुरू आहेत त्याला सावली भेटन आणि फल लागे अति दूर. मग काय मोठेपणाचा उपयोग. मोठेपणा कशाला म्हणावं की जे दुसऱ्यांच्या उपयोगी यावं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. इथंच देव आहे. जे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात आणि दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतात, तिथं देव आहे, तोच साधू आहे आणि तिथंच दिव्यत्व आहे. म्हणून कारण